जय श्रीराम. आजकाल आपण बऱ्याचदा छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी सतत कोणती ना कोणती औषधे, टॅबलेट्स घेत असतो. व्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतील, पेनकिलर्स असतील. पण बऱ्याचदा आपण हा विचार करत नाही, की यावरती काही सोपा उपाय असेल का? या सर्वांवरती आपण स्वतःसाठी जर थोडासा वेळ काढला तर नक्कीच बरंच काही करू शकतो. जसं की दररोज 10 मिनिटे आपण मेडिटेशन केले, तर याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. तसेच थोडंसं चालणं-फिरणं ठेवलं, याचाही शरीराला फायदा होतो. तर ते कसं? तर आपण जेव्हा शांत डोळे बंद करून एका जागी स्थिर मेडिटेशनसाठी बसतो, तेव्हा आपला श्वास प्रथम बॅलन्स होतो. श्वास बॅलन्स झाल्यामुळे, तो व्यवस्थित घेतल्यामुळे आपल्या शरीरात श्वासामार्फत जो ऑक्सिजन, जे आवश्यक असणारे अन्न घटक आपल्या पूर्ण सर्व पेशींपर्यंत शरीरभर जे मिळणार आहेत, ते योग्य प्रकारे मिळतात. त्यामुळे आपला ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो. हेच तुम्ही जेव्हा चालणं-फिरणं ठेवता, त्यामुळेही हाच प्रकार होतो. चालण्याने हृदयाचे कार्य व्यवस्थित होते. शरीरात रक्तसंचार चांगला होतो आणि रक्तसंचार चांगला झाल्यामुळे आपोआपच ब्लड प्रेशर नॉर्मल राहून तुम्हाला फ्रेश फील होतं. मग थकवा वाटणे, अनुत्साह वाटणे, या गोष्टी कमी होतात. यासोबतच सोपी योगासने करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकता. अगदीच स्ट्रेचिंगचे काही प्रकार केलेत, तरी याचा खूप मोठा फायदा मिळतो. फक्त याच्यामध्ये सातत्य हवे. तुम्ही सुरुवात तरी केलीत, तर हळू तुम्हाला ते दररोज करण्यासाठी उत्साह येईल आणि मग तुम्हाला फरक जाणवेल. तर नक्कीच स्वतःसाठी वेळ काढा. ज्यांना शारीरिक व्यायाम शक्य नाही, त्यांनी फक्त प्राणायाम करून सुद्धा हेच बेनिफिट मिळवू शकतात. कपालभाती, अनुलोम-विलोम यांसारखे काही सोपे प्राणायाम आहेत, की जे तुम्ही दररोज केले तर याचाही खूप फायदा होतो. तर नक्की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. पुन्हा भेटू. जय श्रीराम.